नमस्कार, मी सुनील बनसोडे. समर्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मयलारपूर नळदुर्ग येथील खंडोबाची यात्रा काल पौष पौर्णिमेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. खंडोबा आणि बाणाईचे विवाह या ठिकाणी संपन्न झाल्यामुळे या स्थानाला विशेष असं महत्त्व आहे. राज्य व परराज्यातील मिळून असे एकंदर 5 ते 6 लाख भाविक यावर्षी यात्रेत आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंदिर, देवस्थान ट्रस्ट, नगर परिषद, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी यात्रा काळात अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे चित्र यावेळेस पाहायला मिळाले. दरम्यान यात्रेसाठी योग्य नियोजन झाल्याने श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री नळदुर्ग व अणदूर येथील मानाच्या काठ्याचे मयलारपुरात आगमन होत असते. मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असतानाच काठ्या आगमनाची चाहूल देण्यासाठी दोन्ही गावच्या मानकरी ग्रामस्थांकडून शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात येते. त्यानंतर हळूहळू या काठ्या मंदिर परिसरात विराजमान झाल्यानंतर मानकऱ्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यानंतर खंडोबाच्या मुख्य छबिनाला सुरुवात होते. हा छबिना डोळ्याचे पारणे फेडणार असल्याने रात्रभर भाविक या सोहळ्याच्या प्रतीक्षेत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत असतात. यात्रेसाठी आलेले भाविक आपला नवस फेडतात. छबिन्याच्या या काठ्यावर नवीन मंदिरापासून निघाल्यानंतर जुन्या मंदिरालाही प्रदक्षिणा घालून पुन्हा नवीन मंदिराजवळ आल्यानंतर छबिना व यात्रेचा दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी नळदुर्ग व अणदूर येथील नागरिकांची खंडोबा दर्शनासाठी गर्दी केली जाते. तसेच याच दिवशी कुस्त्याचा जंगी सामनाही आयोजकांकडून करण्यात येतो. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक असलेल्या मयलारपूर येथील श्री खंडोबाची यात्रा आज पौष पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाली. जवळपास 5 लाखाहून अधिक भाविक दर्शन रांगेत उभे राहून अत्यंत शिस्तीने या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी दर्शन बाणी तयार करण्यात आली होती. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर भाविकांच्या जे काही तक्रारी येतील त्या मंदिर ट्रस्टने या ठिकाणी सोडवलेले आहेत. पोलीस बंदोबस्त यावेळेस चांगल्या पद्धतीने आलेला होता. त्यांनी यात्रेत भाविकांना सुरळीत आणि शांततेत दर्शन होण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख बजावण्यात आला. नळदुर्ग पोलीस स्टेशनचे आणि पोलीस मुख्यालयातील अनेक पोलीस या ठिकाणी आले होते. त्यांनी बंदोबस्त चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. तसेच अणदूर आणि नळदुर्गची यात्रा कमिटीने या ठिकाणी त्यांचं योगदान दिलेलं आहे. अणदूर आणि नळदुर्गचे जे काही मानकरी आहेत त्यांचा मानपान आणि त्यांचा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर या ठिकाणी छबिना काढण्यात आला. छबिना देखील शांततेत पार पडलेला आहे. मयलारपूर येथील श्री खंडोबा यात्रेत जवळपास 700 नंदी काठ्याचे या ठिकाणी आगमन झालेले होते. तसेच अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्याही या ठिकाणी आलेल्या होत्या. सर्व भाविकांनी या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टला सहकार्य केल्यामुळे यात्रा शांततेत पार पडलेली आहे. त्यांचे सर्व भाविकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच अणदूर आणि नळदुर्ग यात्रा कमिटी, नळदुर्ग नगर परिषद, पोलीस दल आणि सर्व पत्रकार बांधवाचे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो.